आणि राज ठाकरेंनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे। महाराष्ट्रातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर अशी आराधना, अशी प्रार्थना राज ठाकरेंनी विठुरायाच्या चरणी केली आहे। जातीपातीचं राजकारण, जातीपातीमध्ये निर्माण झालेली दुही ही मिटव अशी प्रार्थना राज ठाकरेंनी विठुरायाच्या चरणी केली आहे। आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा असं म्हणत राज ठाकरे लिहितात, दुर्दैवानं गेलं 1 ते 1.5 दशक महाराष्ट्रात जातीपातीचं विष पेरलं जातंय। इतकं खोलवर हे विष रुजत चाललंय की हाच तो महाराष्ट्र असा प्रश्न पडतो। जेव्हा अगदी 7-8 वर्षांच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते। मुघलांच्या आक्रमणातही टिकलेला, स्वत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला हेच कळत नाही। म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे। महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।